ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशाया 54:7-10 ही वचने. यशाया 54:7-10 ही वचने. केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन. तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे मी हे लेखितो. नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपी येणार नाही, अशी मी शपथ वाहिली होती. त्याप्रमाणे तुझवर कोप करणार नाही, तुला दटाविणार नाही, अशी शपथ मी वाहिली आहे. कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही. माझा शांतीचा करार हालणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोतांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे यशाया याचा 54 अध्याय वचन 7-10 आणि या वचनांमध्ये आज आपण पाहतो की आमचा परमेश्वर सदैव आमच्यावर दया करणारा परमेश्वर आहे, आमच्यावर प्रसन्न राहणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी सांगतो 7व्या वचनामध्ये, केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन. तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो आहे. प्रियजनो, आज आपण पाहतो की आमच्या जीवनामधून कधी चुका होतात. त्या चुका आम्ही स्वतःला एक्सेप्ट करत नाहीत. आम्ही त्या चुकांना जाणतो, पण आम्ही दुर्लक्ष करतो त्या चुकांना. आणि मग ती जी चूक आहे देवाच्या दृष्टीने चूक आहे. आणि मग त्यावेळेस कदाचित आमच्यापासून क्षणभर प्रभू आपला हात, त्याचा कृपेचा हात कदाचित बाजूला करेल. प्रभू म्हणतो वचनामध्ये 8व्या, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले. प्रभू आमच्यावर दया तर करतोच, परंतु आमच्यावर राग पण करतो आहे जेव्हा आम्ही
आम्ही वाईट मार्गाने ज्यावेळेस चालतो त्यावेळेस आमचा परमेश्वर राग करतो आणि क्षणभरसाठी आपली नजर, आपला कृपेचा हात बाजूला करतो आणि मग आम्ही संकटात जातो. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतो, मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवरची दया कधीच ढळू देणार नाही. तुझवर मी दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. जेव्हा आम्ही चुकीच्या मार्गाने जातो, क्षणभर प्रभू आपली नजर आपल्यापासून दूर करतो आणि मग आम्ही संकटात ज्यावेळेस जातो, त्याच वेळेस जेव्हा आम्ही संकटात जातो त्याच वेळेस अगदी आम्ही जर प्रभूचरणी जाऊन नम्र बनून आम्ही जर ते कबूल केलं, तर परमेश्वर म्हणतो, मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन. आणि पुढे वादा करतो आम्हाला परमेश्वर 9व्या आणि 10व्या वचनामध्ये, नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखितो. नोहाच्या जलप्रलय भूमीवर पुनरुपी येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याचप्रमाणे तुझवर कोप करणार नाही, तुला दटाविणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतो आहे. नोहाचं उदाहरण या ठिकाणी देतो. जसं आपण पाहतो उत्पत्ती याचं 9वा अध्याय वचन 8 ते पुढे जर आपण बघितलं 15 ते 17 वचनांपर्यंत, तर त्या नोहासोबत करार केला होता की मी यापुढे कधीही पावसाने मनुष्य जाती, प्राणी, जीव घेणारे जे प्राणी आहेत त्यांचं मी नाश होऊ देणार नाही. प्रभू इथेही आम्हाला वादा करत आहे, मी तुम्हाला कधी दटावणार नाही, तुझवर कधी कोप करणार नाही. पण केव्हा? जेव्हा आम्ही कबूल करतो आमच्या चुकांना तेव्हा. कारण प्रभू 10व्या वचनात सांगतो, पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार हालणार नाही, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. आमच्यावरची दया कधी ढळू देणार नाही. आमचा दयाळू परमेश्वर, आमचा शांतीचा परमेश्वर कधी आपला करार हालू देणार नाही, कारण तो आमचा करुणामय परमेश्वर आहे. या आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो या वेळेसाठी. प्रिय बाप्पा, प्रिय प्रभू, या वचनांमध्ये तू आम्हाला सांगतोस की ज्या वेळेस आम्ही चुका करतो त्यावेळेस क्षणभर आमच्यापासून कदाचित तुझी नजर बाजूला होईल आणि ज्या वेळेस आम्ही परेशानीमध्ये जाऊ त्याच वेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ दीन व्हावे अशी तुझी इच्छा आहे, जेणेकरून तुझवरची दया कधी ढळू देणार नाही, शांतीचा करार कधी हालू देणार नाही. तू आमचा करुणामय परमेश्वर आहेस. प्रिय प्रभू, आम्ही त्याच प्रकारे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार करा. आमेन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.